नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवमराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्साहात अहिल्यानगर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही वादग्रस्त फलक झळकल्याने खळबळ उडाली आहे। या मिरवणुकीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकवण्यात आले। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत लॉरेन्स बिश्नोईचा फलक झळकवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी ओंकार बाळासाहेब धारूरकर याला अटक केलेली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। तसेच या प्रकरणी गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष टिळक बोस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केले आहे। नमस्कार, मी टिळक बोस। बांधवांनो, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्साहामध्ये यावर्षी जयंती साजरी झाली। अहिल्यानगर शहरामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावरती जयंती उत्सव साजरा होतो। हा जयंती उत्सव साजरा होत असताना त्याच्यामध्ये अनेक पक्ष, संघटना, विद्यार्थी, खास करून मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सगळे विद्यार्थी आणि वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक, नेते, अधिकारी, पदाधिकारी आणि सर्वच जण मोठ्या संख्येने या शिवजन्मोत्सवामध्ये साजरे होत असतात। मात्र ह्या वर्षी या जन्मोत्सवाला गालबोट लागेल अशी घटना घडली आणि या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये देशद्रोही नथुराम गोडसे, ज्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून केला, अशा नथुराम गोडसेचे आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे पोस्टर डोक्यावर घेऊन नाचण्यात आले। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा आणि या दोन्ही व्यक्तींचा काही संबंध नाही। हे गुन्हेगार आहेत आणि अशा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करण्यासाठी काही विशिष्ट शक्तींनी त्यांचा उदोउद करण्यासाठी डोक्यावर घेऊन पोस्टर नाचवले। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची, शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाची बदनामी होऊ शकते। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय राकेश ओला साहेब यांच्याकडे मी काल तक्रार दाखल केली होती आणि आज कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आली, परंतु अजून मला FIR पाहायला मिळालेली नाही। मात्र अशाच पद्धतीचं लॉरेन्स बिश्नोईचं पोस्टर छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी डोक्यावर नाचवण्यात आलं, तिथंही त्या आरोपीला जेरबंद करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जाती, धर्माच्या, प्रदेशाच्या, भाषेच्या पलीकडे जाणार आहे आणि जगाने प्रेरणा घ्यावी एवढं मोठं व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे। शिवरायांच्या काळामध्ये कोणताही गुन्हेगार असला, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, स्वजातीचा अथवा नातेवाईक जरी गुन्हेगार असला तरी त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं जायचं, त्याला टकमक टोकावून फेकून दिलं जायचं, नाही तर त्याचे हात पाय कलम केले जायचे। हे रांझेच्या पाटल्याच्या उदाहरणावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लक्षात येतो। मग शिवरायांच्या या इतिहासाची बदनामी करण्याच्या उद्देशाने जे कोणी लोक असतील ज्यांनी डोक्यावरती लॉरेन्स बिश्नोई नावाचा कुख्यात गुन्हेगार आणि देशद्रोही नथुराम गोडसे याचे पोस्टर डोक्यावर घेऊन शिवाजी महाराजांच्या जयंतीला गालबोट लावण्याचं काम केलं, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने तात्काळ कठोर कार्यवाही करावी अशी आम्हाला अपेक्षा होती आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय राकेश ओला साहेब यांनी ती कारवाई करावी असं लेखी पत्र तक्रार मी त्यांच्याकडे दिली होती। आज काही स्वरूपात कारवाई झाल्याची माहिती आहे, परंतु अजून FIR आलेली नाही, तर ती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीची विनंती मी समस्त अहिल्यानगरकरांच्या वतीनं आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीनं प्रशासनाला करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे। नुकतीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे। अहिल्यानगरातील श्रीकृष्णनगर भागात राहणारे दीपक आंबेकर यांची दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी हिसकावून घेतली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यापूर्वीही शहरात अशा घटना घडल्या आहेत, परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे शहरातील चौकाचौकात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु त्यांचा उपयोग गुन्हेगारांना पकडण्यासाठी होत नाही असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। या संदर्भात माजी नगरसेवक निखिल वारे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। नमस्कार, मी बापूराव वाळुंज, निवृत्त माध्यमिक शिक्षक आहे। रविवार दिनांक 16/2/25 रोजी पाईपलाईन रोड सूर्यकांत फर्निचर याच्याजवळ आमचे कॉलनीतले एक दीपक आंबेकर नावाचे जे रहिवासी आहेत ते नेहमीप्रमाणे फिरायला जात असताना सूर्यकांत फर्निचरच्या जवळ त्यांना दोन ते चार लोकांनी अडवलं। त्यांनी
बनावट त्यांचं ओळखपत्र दाखवलं की आम्ही क्राईम ब्रँचचे आहोत, तुमच्याशी आम्हाला बोलायचं असं सांगून त्यांनी ते म्हणाले की आम्ही रस्त्याच्या जरा थोडंसं बाजूला या. त्यांनी रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यांना आत त्या पत्र्याच्या आडे गेल्यानंतर त्यांना मारलं. त्यांच्या गळ्यातील 3 तोळेची सोन्याची चैन आणि अर्ध्या तोळेची अंगठी ही त्यांच्याकडून काढून घेतली. दीपक आंबेकरांना त्याच ठिकाणी पडून दिलं, कारण त्यांना मारलेलं होतं. त्यांनी चाकू पण दाखवला आणि ते फरार झालेले आहेत. यामुळे दीपक आंबेकर खूपच घाबरलेले होते. त्यांनी ही गोष्ट, तसेच आमचे नगरसेवक निखिल वारे हे सुद्धा त्यांनी पोलिसांना याबाबत काही लेखी पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा पोलिसांना विनंती केलेली आहे की याचा लवकरात लवकर तपास लावावा. आणि आमची सुद्धा तशी पोलीस खात्याला विनंती आहे, खैरे साहेबांना विनंती आहे. आमच्या प्रभागाचे नगरसेवक निखिल वारे यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी आंबेकरांची भेट घेतली. त्याचप्रमाणे तोपखाना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी याबाबत लेखी तक्रार दिलेली आहे. आमच्या परिसरामध्ये, आमच्या कॉलनीमध्ये, श्रीकृष्णनगरमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मी सुद्धा दीपक आंबेकरांना भेटलो तर ते खूपच घाबरलेले होते. एवढंच काय तर ते रडले सुद्धा. आणि ही गोष्ट कोणाला म्हणजे सांगू नये असं त्यांना वाटतं, कारण ही गोष्ट जर समजली तर पुन्हा ते चोर येऊन मला मारतील काय अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. तेव्हा माझी पोलीस खात्याला अशी विनंती आहे की त्यांची ही भीती दूर करावी आणि त्यांना धीर द्यावा. त्याचप्रमाणे हे जे चोर आहेत, नेहमी अशा प्रकारच्या घटना ज्या घडलेल्या आहेत, पेपरला मी वाचलं की ही 3री घटना अशा प्रकारची आहे, तर यांचा ताबडतोब याचा तपास लावावा अशी माझी आणि आमच्या कॉलनीतल्या परिसरातल्या सर्व लोकांची आपणास एक विनंती आहे. शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने जोरदार मोहीम सुरू केलेली आहे. गुरुवारी सावेडी उपनगर आणि माणिक चौकात रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत अनेक विक्रेत्यांचे स्टॉल्स, टेबल, खुर्च्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण हटवण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र आता या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पाळीव प्राणी दिनानिमित्त शहरात जनावर आणि पशूंची मोफत आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात घोडे, कुत्रे, गायी, म्हशी, मांजर, शेळ्या आदी 110 पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. तसेच त्यांना रेबीज आणि धनुर्वाताची लस देण्यात आलेली आहे. शिवाय जत प्रबंधक औषधेही मोफत वाटण्यात आले. आज 20 फेब्रुवारी जागतिक लव पेट डे दिवस साजरा करण्यात येतो. जायंट्स ग्रुप अहिल्यानगर व पशुसंवर्धन केंद्र गेली अनेक वर्ष सातत्याने जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करत असतात. आजचा दिवस खरंच म्हणजे एक प्राण्यावर प्रेम कसं करावे व प्राण्यांची काळजी व त्यांची निगा कशी राखावी या दृष्टीने आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. सर, कमीत कमी सुमारे 125 पशुपालकांनी त्यामध्ये घोडे, कुत्रे, मांजरी, शेळ्या वगैरे अनेक पशुपालकांची प्राण्यांनी याच्यात आयोजन सहभाग घेतला. आज एक आनंद वाटतो की गेली जायंट्स ग्रुप अहिल्यानगर गेली 28-29 वर्ष सातत्याने जनावरांची आरोग्य तपासणी आयोजित करत असते. आज आपण त्यांना अँटी रॅबीजचं लसीकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांना डिवर्मिंग जंत प्रतिबंधक औषधं हे त्यांना देण्यात आले व सर्व जनावर पशुपालकांना त्यांचा सत्कार करण्यात आला. आजच्या या कार्यक्रमाला सर्व डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केले. धन्यवाद. पशुसंवर्धन विभाग अहिल्यानगर
आणि त्याच पद्धतीनं जायंट ग्रुप ऑफ अहिल्यानगर या दोनही यांच्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षाप्रमाणे आज आपण 20 फेब्रुवारी म्हणून जो आहे एक जागतिक पाळीव प्राणी दिन म्हणून साजरा केला जातो। या अनुषंगाने आपल्याकडे जे काही आज दिवसभरात या ठिकाणी कुत्रे येतील, मांजरे येतील, तर त्यांना आपण अँटीरेबीजचं जे लसीकरण आहे ते मोफत करत आहोत। आणि त्याच पद्धतीनं प्राण्यांचं व्यवस्थापन कसं करावं, त्यांची काळजी काय घ्यावी किंवा त्यांना लसीकरणाचं महत्त्व, या सर्व बाबी आज आपण पशुपालकांना आणि या पाळीव प्राणीपालकांना समजावून सांगत आहोत। महाशिवरात्रीच्या निमित्ताने द मिस्टिक आय संस्थेतर्फे 26 फेब्रुवारी रोजी शहरात ध्यान साधना शिबिर आणि भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे। रोड येथील केसर गुलाब येथे संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होईल। या शिबिरात आध्यात्मिक ज्ञानाचे, जीवनातील महत्त्व, ध्यानधारणा आणि मानसिक स्वास्थ्याच्या माध्यमातून आरोग्याची काळजी कशी घ्यावी या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल। तसेच नाव नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी 8850722140 या क्रमांकावर संपर्क साधावा। नमस्कार नगरकर, मी साक्षी मनोद आध्यात्मिक कार्यक्षेत्रात काही वर्षांनी काम करत आहे। आता ह्या वर्ष जी महाशिवरात्री आलेली आहे ती आहे 26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार। त्या दिवशी आपण एक ध्यान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। हे आपलं आयोजन केलेलं आहे ते आहे केशर गुलाब मंगल कार्यालयामध्ये आणि ते संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे। अध्यात्म आणि ध्यान शिबिर हे आज खूपच गरजेचं झालेलं आहे सगळ्यांनाच करता, कारण की आता आपलं स्ट्रेस, तणाव, डिप्रेशन हे खूपच वाढलेलं आहे। आता याला आपल्याला जर एक निरोगी व्हायचं आहे आणि आपल्याला जर आपले ध्यान केंद्रित करायचं असेल तर ध्यान शिबिर किंवा मेडिटेशन हे एक आज खूपच गरजेचा विषय झालेला आहे। मुलं किंवा घरातली बायका ह्यांना खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की जे स्ट्रेस आहे ते रिलीज करणं आणि आपल्या बॉडीला औषधं न घेता नीट कसं करणं हे फक्त ध्यान म्हणजेच मेडिटेशन आपल्याला शिकवतं। तर मी सगळ्यांनाच अनुरोध करते की तुम्ही सगळे केशर गुलाबला 7 वाजता संध्याकाळी 26 फेब्रुवारी वार बुधवारला सगळेजण या आणि या कार्यक्रमासाठी नोंदणी करणं हे खूप आवश्यक आहे, कारण की नोंदणी केल्यावर तुमचे जे प्रेफरन्सेस आहेत किंवा तुमचे जे विचार आहेत ते आम्हाला कळतील आणि आम्ही तुम्हाला त्या हिशोबाने तुमचे चांगले एक्सपिरियन्स देऊ शकतात। म्हणून नोंदणी करायला नंबर आहे माझा 8850722140। या नंबरला तुम्ही मेसेज करा आणि तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी आजच करून घ्या। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी आपण एक नॉमिनल एनर्जी एक्सचेंज किंवा फीस जी ठेवलेली आहे ती आहे 99 रुपीज। तर तुम्ही आजच तुमचं रजिस्ट्रेशन आणि नोंदणी करून घ्यावे। शासन प्रशासनातील सत्यमेव जयते ब्रीदवाक्य केवळ नावापुरतेच उरले आहे असा आरोप करत अरुणोदय क्रांती सेवा संघाने केडगाव येथे निषेध सभा आयोजित केली। शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे गैरकारभार वाढत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला। या निषेध सभेत नागरिकांमध्ये त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी चर्चा करण्यात आली। सत्यमेव जयते ब्रीदवाक्याचा योग्य वापर व्हावा यासाठी लवकरच मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, परंतु 2001 पासून त्याला भेटायची तेव्हा मला मॅडमचं बोलणं आहे आठवलं, कायदा मला कसं समजायचं, परंतु आपल्या या परत राळेगण सिद्धीला आले आणि त्यांनी सत्य परेशान परमेश्वर आहे काय, तुम्ही बाकीचं हिंदू धर्माचे परमेश्वर, तरीही माझा लोकशाहीवरचा विश्वास मी ढळू दिला नाही। त्यांना टाकलं ती तारीख आहे 24/12। राज्याचे गृहमंत्री होते RR आबा पाटील। आता आपल्याला पाहायला मिळतच, पण हे नेमकं काय, त्याच्यावरती जे स्तंभ 4 सिंहाचे 4 स्तंभ। आता मी अरुण खिच्ची, संस्थापक अध्यक्ष अरुणोदय क्रांती सेवा संघ केडगाव अहिल्यानगर। आज रोजी 18 फेब्रुवारी 2025 उद्या शिवजयंती आहे। छत्रपतींनी जो इतिहास गाजवला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची पुनरावृत्ती म्हणून
आपल्या लोकशाहीचं जे ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते, परंतु या ब्रीदवाक्याचं गांभीर्य या राज्याच्या मंत्रालयात नाही, न्यायालयात नाही आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात त्याचं गांभीर्य सुद्धा पाळलं जात नाही। त्या विरोधात निषेध म्हणून मी आज निषेध सभा बोलवली आणि आता इथनं पुढं फक्त निषेध करून उपयोग नाही, तर या विरुद्ध मोठं जन आंदोलन उभं करण्याचं काम मी आणि माझे मित्रमंडळी सगळे मिळून आम्ही सुरू करणार आहोत। आता हे जे ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते, याची सुरुवात 1918 मध्ये मोहन मदन मालवीय या व्यक्तींनी आपल्या देशात याचं राष्ट्रीय वाक्य म्हणून घोषणा दिली होती आणि 26 जानेवारी 1950 मध्ये प्रजातंत्र आले आणि त्याच दिवसापासून हे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आपल्या देशात लागू झालं। कालांतराने या ब्रीदवाक्याचं गांभीर्य हळूहळू कमी होऊन आजची जर परिस्थिती पाहिली तर सत्यमेव जयते ऐवजी अर्थमेव जयते मात्र या आजच्या परिस्थितीला शोभून दिसतं। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, याचा अर्थच कोणाला माहीत नाही। याच्याऐवजी खल रक्षण आहे आणि सद्र निग्रहण आहे असं ब्रीदवाक्य या लोकशाहीला शोभून दिसतं। तिसरं ब्रीदवाक्य आहे न्यायालयाचं, 100 अपराधी निर्दोष सुटले तरी चालेल, परंतु एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ नये, हे जे ब्रीदवाक्य हे न्यायालयात बी पाळलं जात नाही। हजारो निर्दोष व्यक्तींना शिक्षा भोगायला मिळते आणि दोषी मात्र गुन्ह्यावर गुन्हे चालूच आहे। आणि आता फक्त चौथा जो स्तंभ आहे लोकशाहीचा तो म्हणजे आपली पत्रकारिता। आता पत्रकार बांधवांनी मात्र हे सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आजही चालवलं आहे। जे घडतंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार बांधव करतात। त्यामुळे पत्रकार बांधवांनी या सत्यमेव जयतेचं जे ब्रीद राखलं आणि टिकवलं त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांना आज मी अभिनंदन करतो त्यांचं आणि आभार व्यक्त करतो। परंतु हे 3 जे आहेत विधायिका, न्यायपालिका आणि कार्यपालिका यांनी मात्र या ब्रीदवाक्याचं धूळधाण केलेली आहे आणि त्या विरोधात आम्ही लवकरात लवकर शासनाला कशी जाग आणता येईल असे प्रयत्न सुरू करणार आहोत। जय हिंद, जय भारत। सिव्हिल हडको परिसरात ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या गंभीर समस्येची दखल घेत मनपा आयुक्त विजयकुमार मुंडे आणि शहर अभियंता मनोज पारखे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली। हडकोतील गणेश चौक, गायकवाड कॉलनी, भारत चौक परिसरातील काही नागरिकांनी ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। तसेच पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे। यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेला ज्या सावडी भागातील सर्व नागरिकांनी तसेच माजी नगरसेवकांनी तसेच इतर सहकाऱ्यांनी जे निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने सन्माननीय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या पाठपुराव्याला आज यश आलं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आदेशाने आज महापालिका सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी आवर्जून उपस्थित होता व त्यांनी सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। त्या समस्याचं लवकरात लवकर ते सुधारणा करणार आहेत आणि लवकरात लवकर प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहेत। या ठिकाणी स्वतः उपायुक्त मुंडे साहेब, पारखे साहेब व इतर सर्व अधिकारी या ठिकाणी उभे होते। तसेच माजी नगरसेवक काका शेळके साहेब, आमचे राष्ट्रवादीचे कामगार सेलचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र भांडवल साहेब, कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, प्रशांत सारायकर या सर्वांनी या ठिकाणी जो सहभाग घेतला व त्या सहभागाला यश आलं असं मी म्हणेल व त्याचा पाठपुरावा या ठिकाणचे सर्व नागरिक व स्वतः अधिकारी व स्वतः आम्ही संपूर्ण घेणार आहोत आणि लवकरच या नागरिकांना सदर समस्येतून सुटका मिळणार आहे अशी मी इच्छितो। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। कामगार कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तसेच कामगारांचे शोषण होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात आले। या उपोषणात धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष
रावसाहेब काळे पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडक जनरल कामगार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे. यामध्ये कामगारांच्या संदर्भामध्ये कामगार कार्यालयाकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. या संदर्भामध्ये वेळोवेळी संघटनेने कार्यालयामध्ये जाऊन भेटी घेतल्या, तक्रारी संदर्भात चर्चा केली, परंतु कुठलीही ठोस कारवाई करत नाही. कंत्राटी कामगार असेल याच्या बाबतीत कुठलाही म्हणजे शासनाने जे धोरण अवलंबलेलं आहे याचा कुठलाही लाभ त्यांना दिला जात नाही. आणि जो याच्या विरुद्ध जो आवाज उठवतो, पेमेंटचा विषय असेल, कुठला जो त्याच्या लाभाचा विषय असेल, त्याच्या संदर्भामध्ये मग त्या कर्मचाऱ्याला घरची वाट दाखवली जाते. यापूर्वी आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे, परंतु असा काही ठोस निर्णय कामगार कार्यालयाकडून घेतला जात नाही. आरोग्याच्या संदर्भात त्यांच्या सुरक्षतेविषयी कुठलीही काळजी घेतली जात नाही. कामगार कार्यालय ढिसाळ कारभार असल्यामुळं प्रशासनामध्ये जी कारवाई प्रशासनाकडून तिकडे व्हायला पाहिजे ती कारवाई केली जात नाही. कंपनीकडे ही मिलीजुली बघत असल्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. जोपर्यंत आता निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहे. तसेच बांधकाम कामगार आहेत, या बांधकाम कामगाराच्या अनेक त्रुटी ठेवल्या जाते. त्यांच्या शिष्यवृत्ती असतील, क्लेम असतील, याच्या संदर्भामध्ये अनेक म्हणजे वर्षानुवर्षे पेंडिंग ठेवतात. आणि जर दलालाच्या मार्फत गेली तर तात्काळ त्यांना तो लगेच चेक अदा केला जातो. सर्वसामान्याला मात्र विठी दिल्या जातं. दलालाची नोंदणी बी तात्काळ होती. मात्र जर सर्वसामान्य जर कामगार असेल त्याला ग्रामपंचायतच्या नोंदणीची बी अडचण आहे. त्यांनी नोंद केल्यानंतर सुद्धा हे कामगार कार्यालय त्याच्यात कुठलीही म्हणजे बदल करायला तयार नाही. ही सर्व मिलीजुली भगत दलालाच्या मार्फत चाललेले काम आहे. जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमची संघटना थांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे भगत कुटुंबियांच्या मालकीचे अंबिका सांस्कृतिक भवन गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झालाय. ऍडव्होकेट अभिषेक भगत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हे बांधकाम पूर्णपणे कायदेशीर होते. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीरपणे कारवाई केलेली आहे. या कारवाईत आमचे मोठे नुकसान झाले आहे. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या कारवाईला विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दबावामुळे प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे. देवीच्या पुजारी असलेल्या कुटुंबावर अन्याय करणे योग्य नाही. काल आमच्या आई जगदंबा बुऱ्हाणनगर देवी मंदिरासमोरील आमच्या धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही बांधलेल्या अंबिका सांस्कृतिक भवन या आमच्या भवनावर, या इमारतीवर प्रशासनाने माजी आमदार शिवाजी कर्डिले याच्या सांगण्यावरून खोटी कट कारस्थान करून, खोटी बनावट, अनाधिकृत बांधकाम दाखवून, रस्त्याचं बांधकाम दाखवून, खोट्या तक्रारी दाखवून त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक शिवाजी कर्डिले हा गेल्या अनेक वर्षापासून आमच्या कुटुंबाला त्रास देतोय. याच्या मनात कायम द्वेष आणि आमच्याविषयी चीड मत्सर असलेल्या या व्यक्तीने हे कट करून प्रशासनाच्या अधिकाऱ्याला, महसूल अधिकाऱ्याला, यंत्रणेला सगळ्यांचा वापर करून आमचं जगदंबेचं जे सांस्कृतिक भवन विविध कार्यक्रमासाठी आम्ही जे बांधलं होतं ते पाडण्याचं काम भुसपाट करण्याचा बुलडोजरच्या साहाय्याने या ठिकाणी केलंय. आपण जर पाहिलं तर सकाळी 6:30-7 वाजता पोलीस यंत्रणाजवळ 100 ते 150 लोकांचा फौजफाटा, DYSP दराचे अधिकारी, PI 2, LCBचे लोक, महसूलचे सगळे अधिकारी असं लवाजमा तिथे आला आणि सर्व आदेश जो केलाय उपविभागीय अधिकारी यांनी तो आदेश सुद्धा हा पूर्णपणे लबाडीचा आणि चुकीचा असा आदेश केलेला आहे. त्या आदेशावर आदेशाची तारीख जर पाहिली तर 18 तारखेची तारीख आहे. आदेशाच्या बाबतीत कुठली प्रक्रिया राबवली याची आम्हाला कुठली माहिती नाही. कोणते रिपोर्ट मागवले याची आम्हाला माहिती नाही. आम्हाला कुठल्या प्रक्रियेत सामील करून घेतलं गेलं नाही. आणि पूर्ण डिमोलिश केल्यानंतर आम्हाला सकाळी 7:30 नंतर 10:30 पर्यंत सगळं डिमोलिश केलं आणि आम्हाला 11:15 वाजता त्याची प्रत आम्हाला सर्कल आणि ग्रामसेवक तिथं आणून देतात. म्हणजे हे सगळं यांचा कट करून आम्हाला बरबाद करायचं, आमचं घर पाडायचं, आमच्या देवीच्या विटंबना करायची. विशेष म्हणजे आई जगदंबेची त्या रोडला आम्ही आमच्याच मालकीच्या जागेत बांधलेली लोखंडी कमान होती. ही कमानीची सुद्धा यांनी मोडतोड केली. आमचे जनरेटर तोडले, जाणीवपूर्वक भिंती तोडल्या, कुंपणाच्या सुद्धा भिंती तोडल्या, गेट तोडले, बंद कुलूप असताना दरवाजे फोडले. म्हणजे हा पूर्ण कट करून आम्हाला आमच्यावर घाला घालायचा, आमचं दरोडा घालायचंच काम या गाडीयांनी शिवाजी कर्डिले यांनी या महसूल प्रशासनाशी कट करून आम्हाला त्रास द्यायच्या दृष्टीने हे केलेलं आहे. त्याच्यात आमचं फार मोठं आर्थिक नुकसान झालेलंच आहे, पण आमचं सर्व कुटुंब या ठिकाणी भयभीत झालेलं आहे.
आणि या शिवाजी कडले विरुद्ध यापूर्वी यांच्या गुंडगिरी विरुद्ध अनेक तक्रारी मी प्रशासनाला, पोलिसांना, महसूल विभाग केलेला आहे। याचे अतिक्रमण असतील, जमिनी लुटल्या असतील, लोकांना मारलेले असतील, एसपी ऑफिस थोडे अनेक तक्रारी मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। तेव्हा माझ्या जीविताला सुद्धा यांच्यापासून धोका आहे। तेव्हा आमच्या कुटुंबाला सुद्धा फार भीती वाटते। आम्हाला सुद्धा वातावरण सगळं भयभीत झालेलं आहे की हा कधी आमचा खून करेन, कारण हा गुंड आहे, खुनी आहे, याच्याविरुद्ध अनेक प्रकारचे असे खटले या ठिकाणी प्रलंबित आहे। असा व्यक्ती आमचा कधी घातपात करू शकतो। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आमच्या जीविताला काय झालं, कुटुंबाच्या जीविताला काय झालं, याला सर्वस्वी कारणीभूत शिवाजी भानदास कडले आणि त्याचा पोरग अक्षय शिवाजी कडले हा राहील। आणि यांनी सगळ्यांनी कट करून हे आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला त्रास द्यायसाठी, आम्हाला गावातून हुडसून काढण्यासाठी हे आता हे आमच्या बुलडोझरचा वापर, बेकायदेशीर वापर, सत्तेचा माज याला आलेला आहे। तर माझी प्रशासनाला, मुख्यमंत्री महोदयांना आणि सर्व प्रशासनाला माझी नम्रतेची विनंती आहे, या गुंडाला आपण साथ देऊ नका आणि खऱ्या अर्थाने आम्हाला या देवी भक्तांना न्याय द्यायचं काम आपण करा। आणि आमची साऱ्या धार्मिक भावना सुद्धा याने दुखवलेल्या आहे। आमच्या तिथं असणाऱ्या देवीचे फोटो होते, काही गणपतीचे फोटो होते, देवीचं आमचं जे रोजचं जे अतिरिक्त जे सामान असतं, जे अनेक वर्षातून एकदा दोनदा लागतं आम्हाला नवरात्राच्या वेळेस, ते सामान सुद्धा या ठिकाणी त्यांनी नासधूस केलेली, तोडफोड केलेली। म्हणजे हा व्यक्ती आमच्या धर्माचा सुद्धा नाहीये, त्याचं आम्हाला वाईट वाटतंय, एक दुःख होतंय की स्वतःला हिंदू समजणारा हा व्यक्ती हिंदूचेच पावित्र्य नष्ट करायचं काम, मंदिरात उद्ध्वस्त करायचं काम, त्याच्या सगळ्या संबंधित सगळं प्रक्रिया लोकांना त्रास द्यायचं काम हा करतोय। तर मग आपल्याला तर्फे मला परत विनंती आहे या सगळ्या कट कारस्थान करणाऱ्या लोकांवर आपण कडक कारवाई करावी आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी जे आम्हाला कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत त्या सर्व मार्गाचा आम्ही अवलंब या ठिकाणी करणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणं हा अपेक्षित आहे। तुळजाभवानी मंदिराच्या पुजारी श्री अभिषेक भगत यांचं बांधकाम अनधिकृत ठरवून आज सकाळी 7 वाजता मोठ्या पोलीस बंदोबस्तासह महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन आज ते अतिक्रमण पाडण्याची कारवाई केलेली आहे। खरं 2 दिवसापूर्वीच त्यांचा प्रांताधिकाऱ्यांचा नोटीस आहे, पण मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भगत कुटुंबियांना देण्यात आलेली नाही। कुठल्याही पूर्व परवानगीशिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे। मी या कारवाईचा खरं निषेध करतो, कारण की ते जे काही ज्या पद्धतीने ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही। याच्यामध्ये नोटीसमध्ये जे काही क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे आणि एक प्रकारे आता एवढं पाशवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तुडवून, नियम पायदळी तुडवून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आम्ही करू, अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे। आणि एखाद्या आमदाराच्या, आमचा तर स्पष्ट आरोप आहे की या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावरनं खरं एवढी मोठी यंत्रणा इतक्या तत्परतेने सकाळी 7 वाजता हजर होते। एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवली तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल। आमचे जे मस्साजोगचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी, शासनाने एवढी तत्परता दाखवली असती, त्यांचाही जीव वाचला असता। पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परता ही फक्त विरोधकांचे त्या ठिकाणी दडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करत होते। खरं या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरतं म्हणून पाडल्याचा त्यांचा आरोप आहे, पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती। टाउन प्लॅनिंगनी माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सही करता माझ्या माहितीप्रमाणे गेले 1-2 वर्ष पडून आहे। कोर्टामध्ये देखील याचिका आहे, त्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी ॲफिडेव्हिट केलेलं आहे की कोर्ट सांगूस तो पण पुढे काय करणार नाही। असे सगळे कोर्ट, न्यायालय, शासकीय नियम धाब्यावरती बसवून कुठली नोटीस देखील न देता जर का अशी बांधकामं पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य, गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारनं खरंच चालू केलेला आहे। याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठं आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाशवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना, विरोधकांना त्रास देण्याचं हे जे काय चाललंय याच्यावर निश्चितपणे मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभारलं जाईल। ज्ञानसाधना गुरुकुलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली शिवदिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। तसेच लहान विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून काढलेली ही मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली। या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सईबाई, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या भूमिका साकारल्या आहेत।
ज्ञानसाधना गुरुकुल ते मोहिनी नगर पर्यंत ही दिंडी काढण्यात आली। गावकऱ्यांनी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे स्वागत आणि पूजन केले। महिला मंडळांनी महाआरतीचे आयोजन केले। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि या जयंती निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। राजमाता, राष्ट्रमाता औ जिजाऊ मातेच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न ज्या राजांनी पाहिलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो। अधिकचा वेळ घेत नाही। या ठिकाणी क्लासचा जो काही कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पुढे संपन्नच होत आहे, पण या ठिकाणी सरांविषयी असेल, क्लास विषयी असेल, महाराजांविषयी तर बोलतातच सगळे, पण या ठिकाणी सरांविषयी सांगायचं झालं तर आज खूप सुंदर अशी या ठिकाणी मिरवणूक या क्लासच्या माध्यमातून काढली। मी परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं क्लासचं आणि जमदाडे सरांचं मनापासून आभार मानतो की सर आपण पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना सर्व क्षेत्रातील ज्ञान या ठिकाणी देण्याचं काम करते, म्हणून मी पुन्हा एकदा क्लासचे आभार मानतो। हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल तसेच लंडन किड्स प्रीस्कूल यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी विविध वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, शंभूराजे असतील, तसेच महात्मा ज्योतिबा फुले असतील, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, सावरकर असतील, अशा विविध या ठिकाणी जे महापुरुष आहेत यांच्या वेशभूषा परिधान करून ही सर्व मुले आज दिंडीमध्ये सहभागी झाली होती। दुपारी 4 वाजता दिंडीचं आगमन ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या ठिकाणावरून देवी परिसरामध्ये, त्याचबरोबर त्यानंतर मोहिनीनगरपासून जगदंबा शाळा, त्यानंतर साई सेवा मंडळ या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान झालं होतं। ठिकठिकाणी लोकांनी दिंडीचं स्वागत अतिशय उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात केलं। साई सेवा मंडळ तसेच साई सेवा महिला मंडळ यांच्या वतीने दिंडीतील सर्व मुलांना लापशीचं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर भैरूशेठ कोतकर यांनीही मुलांना खाऊचं वाटप केलं। तसेच शिवशक्ती फ्लोअर मिलचे जे मालक आहेत शिवाजी बोरुडे यांनीही विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप केलं। अशा संपूर्ण केडगाव परिसरातील नागरिकांनी अतिशय उत्साहात या दिंडीचं स्वागत केलं होतं। या दिंडीचं यंदाचं 11वं वर्ष आहे आणि ही दिंडी फक्त ज्ञानसाधना गुरुकुलची किंवा लंडन किड्स प्रीस्कूलची नसून संपूर्ण केडगाव ग्रामस्थांची दिंडी आहे। कारण की ही ज्यावेळेस दिंडी निघते त्यावेळेस फक्त हे विद्यार्थी किंवा शिक्षकच नसतात, तर परिसरातील सर्व नागरिक असतील, विद्यार्थ्यांचे आईवडील असतील, तसेच मोठमोठे मान्यवर या दिंडीमध्ये सहभागी होत असतात आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून हा दिंडी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो। आणि ही दिंडी काढण्यामागचं कारण एकच की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार देखील गेले पाहिजेत। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते फक्त समोर ठेवून किंवा फोटो लावून किंवा घरात वेगवेगळ्या फ्रेम लावून रुजणार नाहीत, तर मुलांपर्यंत छत्रपतींचे विचार गेले पाहिजेत। याच्यासाठी आम्ही ह्या दिंडीचं स्वागत करत असतो किंवा दिंडीचं आयोजन करत असतो आणि अशी दिंडी या ठिकाणी संपन्न झाली। आणि मग विशेष गोष्ट म्हणजे या दिंडीमध्ये केडगावचे उद्योजक सुमित भाऊ लोंढे यांनी दिंडीतील सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वाटप केलं होतं। ठिकठिकाणी खाऊचं वाटपही विद्यार्थ्यांना या दिंडीच्या दरम्यान करण्यात आलं होतं। या ठिकाणी संपूर्ण ज्ञानसाधना गुरुकुलचा स्टाफ असेल, लंडन किड्स प्रीस्कूलचा स्टाफ असेल, त्याचबरोबर परिसरातील नागरिक असतील, त्यानंतर ग्रामस्थ असतील, या सगळ्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि ज्ञानसाधना गुरुकुलची ही दिंडी सगळ्या केडगावच्या ग्रामस्थांच्या वतीने चांगल्या प्रकारे संपन्न झाली असं मी या ठिकाणी मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।